कार सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. आपण पाहत आहे देव कसा आम्हाला शुद्ध करतो आणि येशू प्रभू आम्हाला शुद्ध करण्यासाठी त्याचा पवित्र लहू आमच्यासाठी वधस्तंभावर त्याने वाहून दिला. आज पण येशूच्या रक्ताने तुम्हाला पाप क्षमा भेटते, शुद्धीकरण भेटते. इथे स्तोत्र संहिता 51 अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये दाऊद नावाचा राजा म्हणतो, देवबापा तुझ्या सम्मुखातून मला ढकलून देऊ नको आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नको. तुझ्या सम्मुख मला पाहिजे, तुझ्या पवित्र आत्मा मला पाहिजे. कारण इफिसिकरांस पत्र 4 अध्याय 29 वचन असं म्हणत आहे, तुम्हाला त्या तारणाच्या दिवसासाठी एक पवित्र आत्मा भेटलेला आहे, त्याला तुम्ही दुःखित करू नका. हो, पवित्र आत्मा बिलकुल नाजूक आहे. जेव्हा आम्ही ईश्वरच्या नावाने पवित्र आत्मा मागतो, ईश्वरने सांगितलं लूक 11:13 मध्ये, जो कोणी प्रार्थना करतो पवित्र आत्मासाठी त्याला परमेश्वर पवित्र आत्मा देतो. पवित्र आत्मा कशासाठी? आपण पवित्र राहावं आणि पवित्र परमेश्वराच्या पवित्र उपासना करावा, यासाठी परमेश्वर पवित्र आत्मा देतो. आणि पवित्र आत्मा आपल्या मन, तन आणि प्राण शुद्ध ठेवते येशूच्या आगमनापर्यंत. पण आम्ही चुकी केलं, पाप केलं, हे पवित्र आत्मा आमच्यातून निघून जातो न सांगता. पण तसं आता दाऊदाला कळलं, बापरे मी चुकी केली, पाप केली, आता देव माझ्या पवित्र आत्मा काढून टाकणार, मी काय करू? देवाच्या सम्मुखामध्ये मी येऊ शकत नाही. तो रडायला लागला आणि देवाने पापाची क्षमा केली. तोच दाऊद राजा देवाच्या सम्मुखामध्ये आला, देवाचा आराधना करू लागला आणि पवित्र आत्माने भरून दुसरा शामील 23:1 मध्ये शेवटच्या काळी सुद्धा तो पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरपूर झाला होता. तसं तुम्ही पण राहणार, तुम्हाला पण देव पण आशीर्वाद करणार. चला मी प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, हो प्रभू, तुझ्या सम्मुखामध्ये किती आनंद आहे, पण त्या सम्मुखामध्ये आम्ही चुकी केलं, आम्ही स्वतः पडून राहणार प्रभू, नंतर तू धक्का मारणार. पण आता जे कोण म्हणतात देवबापाच्या सम्मुख मी हारावून बसलोय, मी गमावून बसलेला आहे, त्यांचे पापाची क्षमा कर, गुन्हाची क्षमा कर, पुन्हा तुझ्या सम्मुखामध्ये त्यांना येऊ दे, सम्मुखाचा आनंद त्यांना भेटू दे प्रभू, आणि पवित्र आत्माच्या सामध्ये त्यांना भेटू दे, पवित्र आत्माचा आनंद त्यांना भेटू दे प्रभू. पुन्हा त्यांना भर प्रभू, पुन्हा त्यांना भर, दाऊदाला भरलं पुन्हा असं भरपूर भर प्रभू, आणि पवित्र आत्मा संगे ते राहू दे आणि येशूच्या आगमनासाठी ते तयार राहू दे. आज सुद्धा त्यांच्या येशूच्या नावाने जे काय ते मागतात सर्व आशीर्वाद त्यांना दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमीन आमीन. गॉड ब्लेस यू. देवता आशीर्वाद करो. उद्या सकाळी आपण पुन्हा पाहूया. आमेन.